नमस्कार. आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्राची एक अशी परंपरा जी नुसती ओळख नाही तर जगण्याचा भाग आहे अनेकांसाठी. पंढरपूरची वारी. अगदी. दरवर्षी आषाढ महिना आला की लाखो लोक, त्यांना आपण वारकरी म्हणतो, विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी निघतात. हो. आणि आज आपण याच वारीबद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत. आपल्याकडे काही लेख आहेत, ऐतिहासिक नोंदी आहेत, काही व्हिडिओज पण आहेत. बरोबर. तर या सगळ्याच्या आधारे आपण वारी म्हणजे काय, तिचा इतिहास, त्यातले विधी आणि पुंडलिकाची ती प्रसिद्ध कथा आणि वारकऱ्यांची विठ्ठलावरची श्रद्धा, हे सगळं समजून घेऊया. उत्तम. तर मग सुरुवात करूया वारीच्या प्रवासापासून. आषाढ लागला की गावागावातून, शहरांमधून वारकरी निघतात. तो गजर असतो कानावर. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल किंवा ज्ञानोबा तुकाराम, हो ना. आणि हा प्रवास काही 1-2 दिवसांचा नसतो. कित्येक दिवस, अगदी आठवडे चालतात लोक. आणि ते एकटे नसतात, समूहांनी चालतात. त्याला दिंडी म्हणतात ना. अगदी बरोबर. दिंड्यांमध्ये चालतात आणि मुख्य आकर्षण म्हणजे संतांच्या पालख्या, संत ज्ञानेश्वरांची आळंदीहून. आणि संत तुकारामांची देहूतून. हो की नाही? त्यांच्या पादुका असतात त्यात. हो, जणू काही संत स्वतःच चालले आहेत विठ्ठलाला भेटायला, ही भावना असते त्यामागे. आणि मला वाटतं वारीचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे तिथली समानता. तिथे कोणी लहान नाही, मोठा नाही, गरीब श्रीमंत नाही. काही नाही. जातपात, पंथ असले भेद तिथं नसतातच. सगळे फक्त वारकरी, विठ्ठलाची लेकरं. आणि मार्गावरचे गावकरी सुद्धा काय सेवा करतात. खरंच. अन्न, पाणी, राहायची सोय सगळं करतात. हे बघून खूप छान वाटतं. आणि त्या प्रवासातले काही खास क्षण म्हणजे रिंगण आणि धावा. साधारण 21 दिवसांचा प्रवास असतो हा. रिंगण म्हणजे ते गोल उभं राहतात आणि मध्यभागी घोडा धावतो. हा, बरोबर. तो मानाचा अश्व असतो. आणि धावा म्हणजे पंढरपूरजवळ आल्यावर अक्षरशः धावतात वारकरी. ती एक वेगळीच ऊर्जा असते, भक्तीचा उन्माद असतो तो. कथा आहे. हो, ती कथा म्हणजे मातृपितृ भक्तीचा आदर्श आहे. पुंडलिक सुरुवातीला आईवडिलांना त्रास द्यायचा असं म्हणतात. अच्छा, मग बदलला कसा तो? तो काशी यात्रेला निघालेल्या लोकांच्या गटाबरोबर निघाला. तिथे त्यांची सेवा बघून आणि नंतर म्हणतात की कुक्कुट नावाच्या ऋषींच्या आश्रमात त्याला साक्षात्कार झाला. गंगा, यमुना, सरस्वती यांनी त्याला उपदेश केला. मग काय? मग तो परत आला आणि आईवडिलांच्या सेवेत इतका रमला, इतका की जेव्हा स्वतः भगवान विष्णू म्हणजे विठ्ठल त्याला भेटायला आले, तेव्हा तो सेवेत होता. हो. आणि म्हणून त्याने देवाला थांबवायला सांगितलं. घरातून एक वीट आणून बाहेर ठेवली आणि म्हणाला, देवा, यावर उभा राहा, माझी सेवा चालू आहे. काय सांगता? म्हणजे देवाला थांबवायला सांगितलं? अगदी. आणि भगवंत त्याच्या त्या निष्ठेने, त्या सेवाभावाने इतके प्रसन्न झाले की त्यांनी वर दिला की ते कायम त्याच विटेवर कमरेवर हात ठेवून भक्तांसाठी उभे राहतील. तेच हे विठ्ठलाचं रूप जे आपण पाहतो. कमाल आहे ही कथा. अच्छा, मग वारकरी पंढरपूरला पोहोचले की काय करतात? पहिलं म्हणजे चंद्रभागा नदीत स्नान. पंढरपुरात भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात कारण तिचा प्रवाह चंद्राच्या कोरीसारखा आहे तिथे. ओके, स्नान झालं की मग दर्शन. हो, विठ्ठल रखुमाईचं लक्षण. तेच त्यांच्या इतक्या दिवसांच्या श्रमाचं फळ असतं. मुख्य मंदिरात विठ्ठल आहे आणि रखुमाईचं वेगळं मंदिर आहे बाजूला. आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नामदेव पायरी म्हणतात. बरोबर. संत नामदेवांची समाधी आहे ती. त्यांची इच्छा होती की विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची पायधूळ सतत माझ्या मस्तकी लागावी, म्हणून त्या पहिल्या पायरीखालीच त्यांची समाधी आहे. तशीच संत चोखोवांची समाधी पण आहे तिथे. आणि आषाढी एकादशी, ज्या दिवशी मुख्य गर्दी असते, त्या दिवसाचं काय महत्त्व? आषाढी एकादशी म्हणजे वारीचा परमोच्च बिंदू. याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. असं मानतात की या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. चातुर्मास सुरू होतो. अच्छा, म्हणजे हा खूप महत्त्वाचा दिवस आहे वारकऱ्यांसाठी. निश्चितच. आणि या वारीचा पंढरपूरचा इतिहास पण खूप जुना आहे, नाही का? हो, अगदी. काही जण म्हणतात 2000 वर्षांपेक्षा जुनं तीर्थक्षेत्र आहे. राष्ट्रकूट, यादव घराण्यांच्या काळातले उल्लेख सापडतात. आणि 13व्या शतकात हेमाद्री पंतांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असेही उल्लेख आहेत. पण या परंपरेला खरं जनमानसात रुजवलं ते आपल्या संतांनी. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ महाराज, चोखोबा, अगदी कान्होपात्रा. बरोबर. त्यांच्या अभंगामधून, त्यांच्या विचारांमधनं ही वारी म्हणजे केवळ एक यात्रा नाही राहिली. ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चळवळ बनली. श्रद्धा, सबुरी, समानता, सेवा आणि संगीत,
भक्तिसंगीत या सगळ्याचा संगम आहे वारी. म्हणजे थोडक्यात वारी ही महाराष्ट्राची एक जिवंत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे, जी भक्ती आणि समानतेचा संदेश देते. आणि पुंडलिकाची कथा तर सेवेचं महत्त्व सांगते. अगदी. खरंच या वारीबद्दल बोलताना पण एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ऐकणाऱ्यांनी पण विचार करावा की इतकी शतकं उलटली, पण आजही लाखो लोकांना एकत्र आणणारी ही परंपरा इतकी जिवंत कशी आहे. बरोबर. श्रद्धा, समुदाय आणि समानता या मूल्यांबद्दल आपण यातून अजून काय शिकू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.